काल माननीय गणेश नाईक साहेबांनी मंत्रिपद चाटायचं का आणि नगरविकास खात्यावरती त्यांनी ताशेरे ओढले आणि इनडायरेक्टली परत शिंदे साहेबांवरती त्यांनी सांगितले की प्लॉट बिल्डरांच्या घशामध्ये वगैरे टाकलं. मला सन्माननीय नाईक साहेबांना एवढंच सांगायचं आहे की बघा, बिल्डरांच्या घशात कोणी प्लॉट टाकले हे तुम्ही सांगायची काही गरज नाही पडलेली आहे. बिल्डरांच्या घशामध्ये प्लॉट टाकायची सुरुवात हेच पालकमंत्री असताना, यांचीच महापालिका असताना, यांचेच खासदार असताना, यांचेच आमदार असताना यांनी पहिला प्लॉट जो सिडकोनी नवी मुंबई महानगरपालिकेला वाशी येथे 17 प्लाझा म्हणून जो प्लॉट दिला होता, तो प्लॉट सिडकोचे प्रशासकीय कार्यालय नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी देण्यात आला होता. आणि तो प्लॉट त्यांनी टेंडर काढून नवी मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढला आणि तो टेंडर काढून तो प्लॉट विकला गेला, टेंडर काढून विकला गेला. त्यावेळेस माननीय पालकमंत्री साहेब कुठं होते? दुसरा, त्यांनी हिरानंदानीचा हॉस्पिटलचा प्लॉट दिला. त्यावेळेस हे पालकमंत्री म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते, त्यावेळेस कुठे होते? मला एवढंच सांगायचं आहे की आज नवी मुंबई महानगरपालिका आत्ता अस्तित्वात आल्या जर पहिला विषय जर त्यांनी कुठला घेतला असेल तर CBD येथे जो शिंदे साहेबांनी नवी मुंबईकरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचा आणि मेडिकल कॉलेजसाठी प्लॉट अलॉट केला होता, तो प्लॉट कॅन्सल करा म्हणून तो पहिला तिकडे प्रस्ताव आणण्यात आलेला आहे. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्र भवनचा प्लॉट शिंदे साहेबांनी दिला. मी मागणी केली होती ती ऐरोलीमध्ये छत्रपती शिवाजी स्मारक बांधण्यासाठी. शिंदे साहेबांनी तो प्लॉट तिथं दिला. आज महाराजांचं स्मारकसुद्धा त्या ठिकाणी तयार होतं आहे. म्हणजे मला हे एवढंच सांगायचं आहे की जर हे एवढे बोलत आहेत की मी त्या कॅबिनेटला असतो, मी तिथं मंत्री असतो, जर मला माझ्या विरुद्ध नवी मुंबईच्या हितासाठी जर काय होणार नसेल तर ते मंत्रिपद काय चाटायचं आहे? मला एवढंच यांना विचारायचं आहे. 17चा प्लॉट दिला, हिरानंदानीचे प्लॉट दिले, आज तुम्ही हॉस्पिटलचे प्लॉट कॅन्सल करू इच्छिता. मग तुम्ही जे हिरानंदानीचे आणि 17चे प्लॉट दिले तेव्हा तुम्ही कॅबिनेट मध्ये होतात, तेव्हा तुम्ही आज बोलता तुम्ही मंत्रिपद चाटायचं का? मग त्यावेळेस तुम्ही मंत्रिपद कुठं चाटत होते? तुम्ही कुठं चाटत होते मंत्रिपद? मी जर उद्या ह्या बाबतीत मी नगरविकास खात्याला पत्र देणार आहे आणि ह्या कुठल्या खात्याच्या माध्यमातून जर एखादा प्लॉट सिडकोने दिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला दिला, महानगरपालिकेला टेंडर काढून विकायचं जर ही परवानगी, मला वाटतं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट असेल की एखादी स्वायत्त संस्था टेंडर काढून प्लॉट विकते. आणि जर ह्या गोष्टी जर ते करत असतील, आज जर ते बोलत असतील, तर हे कुठल्या बाबतीत होतात? आणि श्वेतपत्रिका काढायची तर काढा ना श्वेतपत्रिका. मी तर सांगतो, कुठल्या कुठल्या नगरविकास खात्याच्या मार्फत कुठल्या बिल्डरला प्लॉट दिले हे तरी काढा. हे पालकमंत्री असताना, हे खासदार असताना, हे आमदार असताना मी गावठाणातल्या घरांच्या विरोधात नाही आहे, पण गावठाच्या बाजूला जेवढ्या जागा शिल्लक जागा होत्या त्या ठिकाणी टावर उभे केले गेले, त्यावेळेस हे कुठं चाटत होते? आज नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती पाहिल्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिले तर अनधिकृतचं सर्वात मोठं साम्राज्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची मूळ जी लोकवस्ती जे FSIच्या हिशोबाने पाहिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर 4 पट झाले. हे कोणाच्या मेहरबानीने झालेले? मग हे एवढे 15 वर्ष हे कॅबिनेट मंत्री होते, मग कुठं चाटत होते?
आम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आज डायरेक्टली नगरविकास खात्यावरती तुम्ही ताशेरे ओढता, शिंदे साहेबांवरती डायरेक्ट ब्लेम करता. म्हणून मला फक्त एवढंच बोलायचं आहे, 17 प्लाझाचा प्लॉट सिडकोने दिलेला होता, तो तुम्ही टेंडर काढून विकला. हिरानंदानीचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून, हॉस्पिटलचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून दिला. आज हॉस्पिटलचा प्लॉट, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्लॉट अलॉट झालेला आहे, त्याचं काम चालू झालं आहे, तिथे मेडिकल कॉलेज होणार आहे आणि हे प्लॉटसुद्धा कॅन्सल करायचं तुम्ही हे करताय. माझं म्हणणं, माझं पालकमंत्र्यांना एवढंच, मला गणेश नाईकांना मंत्र्यांना एवढंच मला सांगायचं आहे की बघा, मी मागच्या वेळेस पण बोलतो, एक बोट तुम्ही दाखवता तर 4 बोटं पण आपल्या स्वतःकडे येतात. आणि जर श्वेतपत्रिका जर काढायची झाली तर या सर्व गोष्टीची श्वेतपत्रिका काढा. तुमच्या काळामध्ये किती सिडकोच्या जागावर अनधिकृत बांधकामं झाली आहेत, काय काय झालेलं आहे. मग त्यावेळेस जागा का नाही घेतली ताब्यात, त्यावेळेस जागा का नाही बोलले. आज उठकासूट नगरविकास, आज उठकासूट एकनाथ शिंदे साहेब कुठं, तुम्ही कुठे. आज ह्या गोष्टी मला परत वारंवार मला बोलायची मला एक आली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला एकच सांगायचं आहे, आज हे बोलतात बिल्डरांच्या घशात प्लॉट. कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी प्लॉट घातला, मी वारंवार बोलतो, ते दाखवावं. नाहीतर मी सांगतो की हा 17 प्लाझाचा जो प्लॉट आहे, जो प्लॉट सिडकोनी, परत एकदा बोलतो, सिडकोने अलाउट केलेला प्लॉट होता, हा नगरपालिकेने टेंडर काढून विकला. आणि हॉस्पिटलचा प्लॉटसुद्धा टेंडर काढून यांनी विकला. ह्यांच्या जर मर्जीत असते तर अजूनही प्लॉट यांनी टेंडर काढून विकले असते, पण ते प्लॉट सिडकोनी त्यांना त्या वेळेस अलॉट, कारण ज्या वेळेस सिडकोनी त्यांना सांगितले, नगरपालिकेला मागणी केली, त्या वेळेस प्लॉट अलॉट झालेलेच आहेत आणि कुठं झालेलेच नाही. अशातला प्रकार नाही. सिडकोने डेव्हलप करताना गार्डन ठेवलेत, हॉस्पिटलचे प्लॉट ठेवलेत, हॉस्पिटल दिलेले आहेत. अजून प्लॉट यांना कशाला पाहिजे होते त्या. यांना माहिती आहे ना, यांना काय बोलतात, त्यांना शिंदे साहेबांचं नाव नाही घेतलं तर यांना कोण टी व्हीवाले कोणी हे देत नाही त्यांना. तर ते काय बोलतात तुमचं, मग ते त्यांना TRP त्यांना भेटतच नाही. TRP भेटण्यासाठी उठ की सूट शिंदे साहेबांच्या नावाने नाव घ्यायचं नाही करायचं. आम्ही पण आता, म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की हे प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले, त्यावेळेस ते हे कॅबिनेट मंत्री होते आणि आज बोलतात का मंत्रिपद काय चाटायचं का. मग त्यावेळेस मंत्रिपद का चाटत बसले होते टेंडर प्लॉट निघताना. हां हां अरे 15 वर्षापासूनचं काढावं ना. मी तर बोलतो 15-20 वर्षापासूनचं काढावं. आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी जे बोलतो आहे, FSI जो मूळ FSI जो आपण जर सिडकोच्या आणि या सर्व गोष्टीच्या घटकाच्या हिशोबाने पकडायला गेल्यानंतर अनधिकृतपणे बांधकामं किती झाली, 30 वर्ष यांचीच सत्ता आहे बोलतात ना. मग अनधिकृत बांधकामं एवढी वाढलीच कशी काय, कोणी वाढवले. मी साधं उदाहरण बोलतो, बोनकोड्याचंच उदाहरण घ्या बोलतो. बोनकाड्याच्या आजूबाजूला सभोवताली जे सिडकोच्या जागा होत्या, त्या सिडकोच्या जागेमध्ये 10 मजली टावर उभे राहिलेत. मग ही माहिती मागून घ्यावी ना यांनी. मग यांनी यांच्या आजूबाजूचे कसे काय मग त्यांनी बिल्डिंग उभं करून दिले सिडकोच्या जाग्यात. मग त्यावेळेस सोशलला त्यांनी ती जागा मागून घ्यायची होती सिडकोकडनं. आणि मी बोलतो बिल्डरांच्या घशात कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी टाकले ते दाखवून द्यावं ना. का उद्या का सिडको ही एक स्वायत्त संस्था आहे. मी पण 10 वर्ष सिडकोमध्ये डायरेक्टर राहिलो आहे. सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि सिडको एक कंपनी ॲक्टप्रमाणे चालते आणि त्या कंपनी ॲक्टच्या हिशोबाने सिडको टेंडर काढते, विक्री करते, हे करते. मग हे कॅबिनेट मंत्री होते, ते होते, तर त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडनं स्टे आणायचं होतं ना. त्यांनी हे ज्यावेळेस हे बनते की आज पण हे बोलत आहेत की सिडको, मग मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी त्या प्लॉटवरती स्टे आणावं ना. मग स्टे का नाही आणत. हे फक्त बोंबलायचं आणि मग नंतर मग कोणीतरी मुरलीने जाऊन मुरली वाजवायची तिथं जाऊन त्या बिल्डर लोकांकडनं. ही परिस्थिती आहे. बघा, या ठिकाणी महानगरपालिका कोणाची, गणेश नाईकांच्या ताब्यात. या ठिकाणी आमदार कोण, गणेश नाईक अँड कंपनी. या ठिकाणी खासदार कोण, हे
मंत्रिपद कोणाकडे होतं, कॅबिनेट मंत्रिपद कोणाकडे होतं, यांच्याकडे होतं. आज ते जनता दरबारात बसतात. एखाद्या अधिकाऱ्याला, काल पण एखाद्या अधिकाऱ्याला काहीतरी बोलले का त्या भरत ठाकूरवरती गुन्हा दाखल करा. मग त्यावेळेस तेव्हापासून ते जनता दरबार चालत आले होते. मग त्या डिग्यासारख्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी, बाकीच्या संपूर्ण गावठाणाच्या आजूबाजूला टावर वाढले. तेव्हा त्यावेळच्या कुठल्या अधिकाऱ्याला यांनी बोलून का नाही सांगितलं याला सस्पेंड करा, एक बिल्डिंग बांधते त्याने सस्पेंड करा. मग आज तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर बोट दाखवता, अधिकाऱ्यांवरती बोट दाखवता. मग त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांना का बोलले नाही? जनता, तुम्हीच पालकमंत्री होते, तुमचीच महानगरपालिका होते, तुमचेच सर्व होते. मग त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांवरती का बोलले नाही? त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना बाबा हे थांबवा, हे वाढतंय. हे कोणाच्या कालखंडामध्ये वाटलं? यांच्याच कालखंडामध्ये वाटले ना. मग त्यावेळेस ते मंत्रिपद का भोगत आले हे त्यांच्या नजरेने दिसत असताना मंत्रिपद मग का भोगत आले? आमची भूमिका स्पष्ट राहील. आम्ही महानगरपालिकेमध्ये यांनी जर तो ठराव पास केला तर आम्ही नगरविकास खात्याकडे जाणार आणि याच्यावरती आम्ही स्टे मागणार. हे जनतेच्या हिताचं तो हॉस्पिटल आहे आणि पहिलं हॉस्पिटल पहिलं मेडिकल कॉलेज या ठिकाणी बनतं आहे आणि ते नगरपालिकेचं स्वतःचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बनतं आहे. आज शिंदे साहेबांनी या चांगल्या गोष्टी दिल्यात. मराठा भवन दिलं, आज एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिलं, ऐरोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी प्लॉट दिले. हे शिंदे साहेबांनी स्वतःच्या नगरविकास याच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यांनी टेंडर कोणाला कुठल्या बिल्डरच्या घशात प्लॉट घातले त्यांनी दाखवून द्यावं की त्यांनी हा प्लॉट मागितला आणि तो प्लॉट टेंडर काढला गेला. तुम्ही मागायचं नाही. हे याच्यामध्ये काय, याच्यामध्ये फार मोठे गणित आहेत. हे पहिला टेंडर काढून द्यायचं, मग तो टेंडर झाला की मी तो बिल्डर डेव्हलप करायला मग उभा राहतो, पैसे भरतो, मग डेव्हलप करायला जातो. मग डेव्हलप करायला गेला का मग यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून आता आपला हत्यार काढायचा आणि मग कोणातरी एखाद्या मुरलीला त्या ठिकाणी पाठवायचं आणि आपली मुरली वाजून घ्यायची. हे फक्त ही दाखवतं. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सिडकोला तुम्ही सांगितलं की हा प्लॉट आमच्यासाठी रिझर्व ठेवा, या ठिकाणी काही तुम्ही टेंडर काढू नये असं दाखवावं. अरे मग हे टक्के बघा, ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. मी बोलतो ना इनडायरेक्टली, मी हेच बोलतोय की पहिल्यांदा तुम्ही एकतर तो सिडको, एक तर कंपनी ॲक्टच्या हिशोबाने सिडकोला पण सिडको चालवायची आहे, ते टेंडर काढणारच. मग तुम्ही त्यांनी ज्या टेंडर ते काढतायत त्या टेंडरची तुम्ही प्लॉटची तुम्ही मागणी केली होती का? तुम्ही जसे तर जर मागणी केली नसेल आणि सिडकोने जर टेंडर काढला असेल तर त्या सिडकोचं कुठं चुकतं आणि नगरविकास एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध काय येतो या ठिकाणी? तुम्ही उटकीसूट एकनाथ शिंदे साहेबांना मला हे मंत्रिपद चाटायचं आहे. मग मंत्रिपद कशाला तिथं चाटत बसलं? द्या ना राजीनामा, व्हा ना मोकळे. काय तुम्हाला कोणी चाटत बसायला सांगितलंय? तिथं द्या ना राजीनामा, मोकळे व्हा ना. मग एक तर तुम्हाला चाटायला पण पाहिजे, लोकांना मग हॅरेसमेंट करायला पण पाहिजे आणि या गोष्टी पण बोलायला पाहिजे. दिलेलं नाही, वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. हॉस्पिटल हे बघा, पहिल्यांदा वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्यासाठी पहिलं हॉस्पिटल उभं करणं हे गरजेचं असतं आणि हॉस्पिटल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजसाठी पण त्याच्यामध्ये हे होणार आहे. ना दुसरा मुद्दा असा की ही केस या भूखंडाच्या चेंज ऑफ यूजच्या अनुषंगाने 40+ क्लब हा हायकोर्टात केला होता आणि ही केस हायकोर्टाने काल डिस्पोज ऑफ केले असं
कळतंय त्याची ऑर्डर मॅच झाली नाही. त्यात कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा अधिकार हा महासभेचा आहे, त्यामुळे इथं निर्णय होईल. तर अशा प्रकारचे निर्णय काल झाल्याचं समजतंय. तसं जर ऑर्डर असेल तर आपली भूमिका काय राहणार? बघा, हॉस्पिटल चालू करण्याचा शासनाने तो भूखंड दिला आहे, हॉस्पिटलसाठी दिलेला आहे. आणि हॉस्पिटल चालू करण्याचा उद्या जरी नगरपालिकेने कुठला वेगळा विषय घेतला, आज हे स्वतः बोलतात ना, आम्हाला हॉस्पिटलचे प्लॉट बिल्डरच्या घशात घातले, हे प्लॉट त्याच्या घशात घातले, हे प्लॉट याच्या घशात घातले. माझं म्हणणं हे हॉस्पिटलचा प्लॉट आहे, हॉस्पिटलसाठी दिलेला प्लॉट आहे. तो हॉस्पिटलसाठी दिलेला प्लॉटवरती त्यांनी मग वक्रदृष्टी का ठेवावी? मंदाताईंनी तो ठराव पास करून घेतला म्हणून ते करायचं का? मंदाताईंनी शासनाच्या माध्यमातून तो प्लॉट अलॉट करून घेतला आहे म्हणून का मंदाताईंनी केलं म्हणून त्यांना क्रेडिट नको म्हणून हे करायचं का? बघा, आम्हाला ते मंदाताई आणि हे आम्हाला त्यांच्या राजकारणात, गणेश नाईक आणि मंदाताईच्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही आहे. तिथं तो हॉस्पिटलचा प्लॉट आहे. उद्या त्यांनी काही ठराव घेतला तर आम्ही नगरविकास खात्याकडे जाणार, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाणार. हे बघा, याच्यामध्ये काही आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, गावठाणाच्या बाजूला, मी गावठाणाच्या विरोधात नाही, गावठाणामध्ये जी काय गरज आली, जी बांधली असेल ती तर शिंदे साहेबांनी सांगितलं ते रेग्युलाइज करून द्या म्हणून. पण जर गावठाणाच्या बाजूला सिडकोच्या खाली असलेल्या भूखंडावरती जे आज टोलेगंज इमारती उभे राहिल्या, त्या ठिकाणी कोणी घेतले? एक फ्लॅट, दोन फ्लॅट, पैसे कोणी घेतले? हे मी काय सांगायची गरज नाही. आज बिल्डर लोकांना हॅरेसमेंट करून बिल्डर लोकांकडे कोण मुरली जातो, कोण मुरली आपली वाजवायला जातो आहे, हे ह्याच्यावरती पण लक्ष असायला पाहिजे ना. विकासाच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चालावं. आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोतच. आणि आम्हाला काय करायचं आहे? आणि हे आरोप प्रत्यारोप करायची गरजच काय पडली आहे? उठ की सूट गणेश नाईक आपलं एकनाथ शिंदे साहेबांचं इनडायरेक्टली नाव न घेता बोलणार, मला याच्या काय बोलतात कॅबिनेटमध्ये बसून का मला मंत्रिपद घेऊन का मंत्रिपद मला चाटायचं आहे का? अरे तुम्हाला कोण चाटायला सांगतो आहे? ह्या सर्व गोष्टीला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्हीच मंत्री होते, तुम्हीच सर्व काय होते, तुम्हीच. मग त्यावेळेस मला तर वाटतं प्रत्येक वेळेस नगरपालिका येते तेव्हा त्या नगरपालिकेच्या 15 वर्षाचं, आज गणेश नाईक प्रत्येक वेळेस बोलतात मी भविष्याचा विचार करतो, पुढच्या 20-25 वर्षाचा विचार करतो. मग आज हे 15 वर्षापूर्वी हे कॅबिनेट मंत्री होते, सर्व काय मंत्री होते, सत्ता यांची होती. सत्ता नसती तर गोष्ट वेगळी आहे, सत्ता यांची होती. मग त्यांनी 15 वर्षाचा पूर्ण विचार करून त्यावेळेस ते प्लॉट का रिझर्व केले नाही? त्यावेळेस का रिझर्व करून घेतले नाही? आत्ता तुम्ही डायरेक्टली शिंदे साहेबाचं नाव घेता का मला मंत्रिपद चाटायचं का? कोणी तुम्हाला मंत्रिपद चाटायला सांगितलं आहे? आणि आमच्या नेत्यावरचं एक तरी दाखवा शिंदे साहेबांनी कुठल्या बिल्डरला सांगितलं आहे आणि बिल्डरला प्लॉट दिला आहे. यांनी, मी सांगतो ना, मी बोलतो ना, हा 17 प्लाझाचा प्लॉट यांनी टेंडर काढून विकला आहे. कशा कुठल्या धर्तीवरती विकला आहे? नवी मुंबई महानगरपालिकेचे जे प्लॉट असतात ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय, त्यांचा काही ठराव झाल्याशिवाय, प्रशासनाचा संमती असल्याशिवाय विकता येत नाही. अशा वेळेला ते थेट नगरविकास खात्यावरच हल्लाबोल करतात. तुमचं म्हणणं आहे की टीआरपीमुळे करत असतील, पण मात्र वारंवार असं का घडतंय की ते थेट नगरविकास? बघा, यांना काय झालंय, थोड्या दिवस आता मध्ये विषय काढला होता की नामोनिशान मिटून टाकणार, आता तिथे शांत बसले. आता परत TRP बंद झाला होता, ते झाल्यानंतर आता परत त्यांना TRP पाहिजे होती. आता त्यांना TRP पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की हे प्लॉट बिल्डरांच्या घशात काढले. अहो, टेंडर जो कोण करते, ही मी सिडको 10 वर्ष डायरेक्टर होतो, मला माहीत आहे. ही कंपनी ॲक्ट सिडको आहे, ती कंपनी जे काय ओपन भूखंड आहे ते विक्री करून ते डेव्हलप करतात का? ते पैसे का ते का घरी घेऊन जातात का? शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंटवरतीच तो खर्च केला जातो त्याचा. आणि मला बोलायचं, मला हेच सांगायचं ना की हे जर प्रत्येक वेळेस बोलतात तो की 15 वर्षाच्या अगोदर मग यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून घेतले? त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल, हे करेल, ते करेल. तर त्यांनी
आपला जो आता तर डी पी तर आता झालेलंच आहे, त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाही आहे. त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना नगरविकास खात्याकडे जाऊन, हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून. जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी टेंडर काढून विकलेत, हिरानंदानीला विकलेत. म्हणजे मला म्हणतोय की जर गणेश नाईक अनेक वेळा नगरविकास खात्या आणि एकनाथ शिंदेना टार्गेट करत असतील, त्यांच्या क्रियेला तुमची प्रतिक्रिया येत असेल, म्हणजे वारंवार त्यांचं बोलणं झालं की तुम्ही पत्रकार परिषद घेताय, या सगळ्या गोष्टी अशाच चालू राहणार आहेत की शिवसेना कार्य ठोस भूमिका घेणार आहे यापुढे? बघा, ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्या वेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार आहे. आम्ही काय कोणाचे काही मिंदे नाही आहेत, कुठल्या गोष्टीला आम्ही नाही काय. आम्ही पण नगरसेवक आहोत, आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत. ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व. पण ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते, 15-20 वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते, तर ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून? आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते? त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते का? त्यावेळेस होते ना, त्यांच्याच कॅबिनेटमधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते. मला वाटतं त्यावेळेस विलासराव असतील, सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी. आत्ता का बोलतात? आता मला काय मंत्रिपद का चाटायचं का? मग हे प्लॉट विकले, त्या टेंडर काढून विकले, ते कुठे चाटत बसले होते? TRPची चीड आहे, वैयक्तिक चीड का? आज त्यांना तेच वाटतं. आज एकनाथ शिंदेसाहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. दोन मंत्र्यांमधील हे जे द्वंद्व सुरू आहे, ज्या पद्धतीने वाटतंय, हे जे पाहताना असं दिसून येतं की भाजपने गणेश नाईकांना शिंदेच्या विरोधात खुली सूट दिलेली आहे, असं वाटत नाही का आपल्याला? याचे परिणाम राज्याच्या सत्तेच्या समीकरणावर काय होऊ शकणार आहे? बघा, त्याला ते मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री त्याला सक्षम आहे, आलं त्यांना. मला एवढंच सांगायचं आहे की आज त्यांनी जे काही ब्लेम आज शिंदेसाहेबांवर करतात, तेव्हा त्यांनी आपल्यावर आपण काय केलं, आपण काय नाही केलं तेच त्यांनी दाखवून द्यावं आणि हे सांगावं. का तिथं 5 वर्ष अगोदर दुसऱ्यांची सत्ता होती, त्याच्या 5 वर्ष अगोदर दुसऱ्यांची सत्ता होती, तेव्हा बोंबलत बसायचं कारण पाहिजे? अरे तुम्हीच सत्तेमध्ये, तुम्हीच सर्व गोष्टी मंत्रिमंडळामध्ये तुम्हीच, आणि आता बोंबलत बसता. ही का गोष्ट झाली?